नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. तर तुमचे हजारो प्रश्न तर तयारच झालेले आहेत. तर मला त्यातलाच एक प्रश्न घ्यायचा आहे. 3000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर कुठले कुठले ऑप्शन येतात हे असं तुम्हाला वाटतं, किंवा हाफ मॉनिटायझेशन, फुल मॉनिटायझेशन कधी होतं, असं एक तुमचं एक म्हणणं झालेलं आहे त्याच्यावरती. चला मग काही गोष्टी लांबवता आपण डायरेक्ट त्याच्यावरच बोलूया. ही आहे YT स्टुडिओ, ठीक आहे. याच्यामध्ये डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक, कम्युनिटी, अर्न असे 5 ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये अर्नमध्ये जायचं आणि हे जे वरचे जे काही ऑप्शन दिसतात, जसं की तुम्हाला मेंबरशिप, सुपर, शॉपिंग, अजूनही नंतर येतात तुम्हाला काय काय ऑप्शन. आणि हे आता सध्या 3 ऑप्शन आहेत, नंतर हळूहळू ऑप्शन येतील तुम्हाला. आणि हे जे ऑप्शन आहेत तुम्हाला हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतर येतात. तुम्हाला वाटतं की कसं ओळखायचं, काय करायचं, तर मला फक्त एकच सांगायचं आहे, तुम्हाला फक्त ही लाईन पूर्ण करायची. 3000 वॉच टाईम, 3000ची लाईन कंप्लीट करायची आहे. तुम्ही जोपर्यंत हे वॉच टाईम कंप्लीट करता तोपर्यंत तुमचं कसं होतं माहीत आहे का, सबस्क्राईब पण वाढतात. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक सांगितलेलं असतं आहे की 90 दिवसात 3 मिलियन करायचे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या कामामुळे 3 मिलियन आम्हाला 3 महिन्यात होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटते. तर तुम्ही काय करणार, तुम्हाला वर्ष जातं, 2 वर्ष जातं, तुम्हाला एक भीती असते, बाबा अरे आमचं होतं की नाही. पण कसं असतं माहिती आहे का, होतं ते. जर तुम्हाला 90 दिवसात ही गोष्ट होत नाही, म्हणजे हाफ मॉनिटायझेशन. आणि फुलला पण तेच आहे बरं का, 10 मिलियन 90 दिवसातच 10 मिलियन करायचं आहे. तर त्यांचं कसं आहे काय की 3 महिन्यात जर तुम्ही केलात तर सगळं तुम्हाला गोष्टी पटपट होतील. पण इथं कसं आहे, आपल्याला होत नसतं, कुठं काम असतं, आपण 1-2 दिवसाला व्हिडिओ अपलोड करत असतो. पण असं नाही की वर्ष गेले, 2 वर्ष झाले बाबा माझ्या चॅनल आणि आता कसं मॉनिटाईजच होत नाही, मी तर 90 दिवसाच्या आत काहीच करून दाखवलं नाही. तर असं काहीही नसतं. तर तुम्ही कधीही चॅनल मॉनिटाईज करू शकता, तुमच्या सोयीनुसार, जसं तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायला किंवा लाईव्ह घ्यायला जसा टाईम असेल तसं. पण कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही तुमचं चॅनल बनवताना त्याच वेळेस जर तुम्ही सुरुवात केली ना तर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. आणि जर तुम्ही असंच मधून अधून जर बाबा कधी तर टाकत चालला व्हिडिओ, तर नाही चांगला रिस्पॉन्स मिळत. तर ही तर 4000 वॉच टाईमला पण तेवढंच आहे, 90 दिवसातच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. इथं तुम्हाला सगळं क्लिअर दिसतं. YT स्टुडिओ सर्च करून घ्या, तुम्हाला त्यामध्ये सगळी माहिती मिळून जाईल. कसं असतं, नंतर ना इथं 365 दिवसात 4000 वॉच टाईम, लास्ट डेट इथं 4000ची पण तीच आहे. आणि 3000चा वॉच टाईम पण 365 दिवसातच आहे. पण असं काही नसतं, तुम्ही कितीही दिवस लागले तरी चालतं. पण जे रेग्युलर तुम्ही काम करता ते जर चालू ठेवलं तर लगेच मॉनिटाईज होतं. कधी तर सोडलं तर अजिबात होत नाही. आणि तो वॉच टाईम दाखवतात, तर इथला वॉच टाईम प्रत्येक महिन्याला चेंज होत जातो. ह्या महिन्याचा किती झाला आहे, त्या महिन्याचा किती झाला आहे. पण इथं कसं असतं, शॉर्ट व्हिडिओचा पण धरतात हा जो वॉच टाईम आहे. आणि लाईफ टाईम ह्याचा वॉच टाईम आपण चेक करूया. 120च आहे ह्याचा सगळा मिळून, बरं का, सगळा मिळून 120च आहे. तर कसं आहे माहिती आहे का, ज्यात तुम्हाला फक्त लाईन कंप्लीट करायच्या आहेत, असं नाही की बाबा 365 दिवसाच्या आत करायचं किंवा 90 दिवसातच आम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आणायचे आहेत. तर तुम्ही मनात आणलं तर होईलसुद्धा. पण काय घरी जी बाया असतात ना, जसं की हाऊसवाईफ, तसं त्यांना ना लेकरं बाळं त्यांचं बघूनच सगळं करावं लागतं. त्याच्यामुळं होत नाही ही गोष्ट, परफेक्ट होत नाही. आणि आपण खूप काही स्त्रिया ज्या आहेत ना, शॉर्ट व्हिडिओवरसुद्धा भरपूर पैसे मिळतात, ते पण मॉनिटायझेशन झाल्यानंतर. सगळ्यांना वाटतं की मॉनिटाईज करणं खूप अवघड आहे, जर ठरवलं तर लगेचच होईल. शॉर्ट व्हिडिओला जरी सध्या शॉर्ट व्हिडिओने अजिबात मॉनिटाईज होत नाही चॅनल, म्हणून ते शॉर्ट व्हिडिओ बंद करू नका. कारण शॉर्ट व्हिडिओ हे मॉनिटायझेशन झाल्यानंतर डॉलरसाठी खूप उपयोगाला पडतं. आणि ते मी तुम्हाला डॉलरचं पण कन्व्हर्जन सांगणार आहे, किती हजारला किती पॉईंट तुम्हाला मिळतात डॉलरमध्ये, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर असं नाही
की बाबा म्हणजे आता मी जे तुम्हाला माहिती दिलेली आहे ते तुम्हाला समजेल आणि अजूनही तुमच्या याच्यावरही काही प्रश्न उभे राहतील तेही मला कंटिन्यू कळवत राहा. आणि तुम्हाला हे समजलं असेल की बाबा 4,000 म्हणजे 3,000ला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळा, जसे सुपर चार्टसुद्धा हे सुद्धा ऑप्शन येणार, मेंबरशिप, सुपर चार्ट. आणि जसे की नंतरनं जे तुम्हाला 4,000 झाल्यानंतरसुद्धा खूप काही सगळे ऑप्शन येणार. शॉर्ट फीड ॲड्स येणार, वॉच पेज ॲड्स येणार, सगळ्याच ऑप्शन येणार. हे बघा तुम्ही बघू शकता, वॉच पेज ॲड्स आणि शॉर्ट फीड ॲड्स म्हणजे तुम्हाला बघितलेले सुद्धा पैसे मिळणार. आता हे जे आहे ते 4,000च्या वरती आहे. तुम्हाला 4,000 वॉच टाईम कंप्लीट झाले की हे फीचर्स येणार नंतरनं तुम्हाला. आणि तुम्हाला सगळ्या प्रोसेस नंतर तुम्हाला समजतील कशा करायच्या. जसं तुम्ही फक्त YT स्टुडिओमध्ये लक्ष द्या. बाकी ईमेल तर येणारच आहे, सगळं तुम्हाला तर दिसणारच आहे पुन्हा ईमेलमध्ये वगैरे. पण तरीसुद्धा YT स्टुडिओ असला ना तर सोपं पडतं सगळं लक्ष वगैरे द्यायला. त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता ना तुमचं किती म्हणजे वॉच टाईम काय झालं आहे काय नाही, तुमची लाईन कुठपर्यंत आले ते सगळं चेक करू शकता. आणि हेडलाईन वगैरे मस्त द्यायच्या म्हणजे ते तुम्हाला मोर्चे बघतात आवडीने. आणि क्वालिटी एक नंबर ठेवायची, व्हिडिओची क्वालिटी ठेवायची. ज्या गाण्याला जास्त म्हणजे जो कंटेंट चालतो तेच व्हिडिओ जास्त करून बनवायचे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल तर तुम्हाला समजेलच. बाकी चला मग बाय. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला बाय.